हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय अनदर व्हिडिओ. सो आज आम्ही आलेलो आहोत हॉन्स्लोमध्ये. हॉन्स्लो आहे लंडनमध्ये. तर इथे आम्ही स्पेशली इंडियन फूड खायला येतो. असं तर लंडनमध्ये खूप सारे प्लेसेस आहेत की जिथे इंडियन फूड छान मिळतं, पण ही माझी पर्सनल फेवरेट आहे. तर आम्ही इथे युजली येतो, जेव्हा पण आम्हाला घरचं खायला कंटाळा येतो तर आम्ही इथेच येतो. तर इथे सगळ्या प्रकारचं फूड मिळतं. इंडो चायनीजपासून नॉर्थ इंडियन फूड, साऊथ इंडियन फूड सगळं. तर आता हा एंट्रान्स आहे. इथे असे सीट्स त्या लोकांनी ठेवलेले आहेत बसून खायला वगैरे. आणि हे जे बाजूला दिसतात हे सगळे स्टोर्स आहेत. ठीक आहे. इथे तुम्हाला ज्यूस मिळणार, नारळ पाणी, नंतर उसाचा रस, त्याच्यानंतर पाणीपुरी, भेलपुरी, शेवपुरी, दही कचोरी सगळं, इवन दो स्वीट्स पण तुम्हाला पाहिजे ते. आम्ही तर चायनीज ऑर्डर केलेलं. तुम्ही इथे बघू शकताय बघा यांचं पॅकिंग कसं आहे. प्रॉपर हे लोक पॅकिंगमध्ये देतात. इथे आम्ही नूडल्स ऑर्डर केले आहेत, फ्राईड राईस ऑर्डर केले आहेत, चिकन लॉलीपॉप ऑर्डर केलेले, मंचुरियन. आणि आम्ही हे सगळं मस्तपैकी खाल्लं. टेस्ट पण खूप छान आहे. त्याच्यानंतर आम्ही डेझर्ट ट्राय करायला गेलो आणि इथे स्वीट्स पण आम्ही खाल्ले. इथे खूप सारे स्वीट्स आहेत. गुलाबजामुन होते, जिलेबी होते, मग आम्ही रसमलाई खाल्ली. त्याच्यानंतर असेच व्हिडिओज छोटे छोटे काढत होते, सगळे फोटो काढत होते. नंतर इथून मजा करून आम्ही निघालो क्वालिटी फूड्समध्ये जायला. आता हे जे क्वालिटी फूड्स आहे ना, हे त्या हॉन्स्लो मार्केटपासून 10 मिनिट्स वॉकेबल डिस्टन्सवर आहे. तर हे बेसिकली इंडियन स्टोअर आहे. म्हणजे इथे तुम्हाला इंडियामधलं सगळं मिळणार. म्हणजे चहा पावडरपासून, सोपपासून सगळं एव्हरीथिंग इज देअर. त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शका इथे बघा सगळी बिस्किट्स तुम्हाला दिसणार. पार्लेजी आहे. त्याच्यानंतर इथे सगळ्या व्हेजिटेबल्स पण तुम्हाला मिळतील. इथे आपले मेथी, पालक, सगळ्या पालेभाज्यांपासून सगळं मिळतं इथे या स्टोअरमध्ये. इथे बघा तुम्हाला दिसत असेल, इथे सगळ्या देवांच्या मूर्त्या आहेत आपल्या. त्याच्यानंतर पूजेचं सगळं सामान, अगरबत्ती वगैरे. इथे बघा हे सगळं सोपचं सेक्शन आहे, शॅम्पूज आहेत. हे सगळे आपलं इंडियन्सच आहे इथे. आम्ही इकडनं खूप सारी शॉपिंग करतो. जेव्हा पण हॉन्स्लोला जातो आम्ही इथे जातोच क्वालिटी मार्केट. आणि आता इथे बघू शकता बघा चहा खारीसाठी आपल्याला खारी आहे, टोस्ट मिळतात. आम्ही तर सगळं इकडनंच घेऊन जातो. इथे बघा पाणीपुरीचे ना हे जे बॉटल्स असतात, तिथे पाणीपुरीचं गोड पाणी, तिखट पाणी, त्या पाणीपुरीच्या पुऱ्या, इथे सगळं म्हणजे ह्या स्टोअरमध्ये ईच अँड एव्हरीथिंग तुम्हाला मिळेल. म्हणजे स्पायसेसपासून. आता इथे मी हे डेअरी प्रोडक्ट्सचं पण थोडं कवर केलं आहे. तुम्ही बघू शकता इथे बघा हे पराठे वगैरे आहे. हे फ्रोझन पराठे असतात. आपल्याला फक्त गरम करून ते खायचे डिरेक्टली. तर हे आम्ही युजली घेऊन जातो, कारण का जॉबला जाताना वगैरे बरं पडतं हे घेऊन जायला, इझी टू कॅरी. तर हे सगळे आईस्क्रीम्स वगैरे पण इथे होते. आणि आता पुढे तुम्ही पण बघू शकता. आणि आता इथे पुढे तुम्ही बघू शकता, इथे ना ओल्या नारळाचं खोबरं मिळतं. हे बघा हे असं पॅकिंग केलेलं असतं प्रॉपर. आणि फ्रोझन इडलीज पण मिळतात. या इडलीज गरम केल्यानंतर त्याच्यावर इन्स्ट्रक्शन असतं किती वेळ ठेवायचं वगैरे. आणि ॲप्रॉक्स 2 ते 3 मिनटंच ठेवायचं असतं. आणि त्या इतक्या सॉफ्ट होतात जसं की आपण घरीच बनवल्या आहेत. आणि त्याच्यानंतर इथे बघा हे आम्ही फ्रुटीज वगैरे आम्ही तर इथून नेहमी घेतो. फ्रुटी किंवा सॉफ्ट ड्रिंक्स वगैरे आम्ही इथूनच घेऊन जातो, सो दॅट आम्हाला इझी पडतं खूप. आणि हे ना असं खूप मोठं स्टोअर आहे. म्हणजे चालून चालून लिटरली तुमचा 1-1.5 तास कुठेच नाही गेला, एवढं मोठं स्टोअर आहे हे. तर इथे पनीर पनीर पण आहे. इथे बघू शकता हे दही वगैरे, हे खूप ऑल काइंड ऑफ डेअरी प्रोडक्ट्स तुम्हाला मिळणार इथे. आणि इथे बघा हे लाडू वगैरे ठेवले आहे. मी कधी या क्वालिटी फूड्समधून स्वीट्स नाही कॅरी केलेत, पण मे बी असतील चांगले. त्याच्यानंतर इथे बघा हे सगळे ना अगरबत्तीचं सेक्शन होतं. त्याच्यानंतर हे स्पायसेस, आमच्यासारख्या स्टुडंटसाठी तर हे बेस्ट दुकान आहे. बेस्ट म्हणजे बेस्ट. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. सी यू नेक्स्ट टाईम. बाय.